आत्मवंदन. ऋताताई, अनघाताई, अंजलीताई व आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहातर्फे आयोजित वाचाल तर वाचाल या सदरात डॉक्टर नीतू मांडके यांच्या हृदयस्थ या पुस्तकावर संवाद साधायला आज येत आहेत अंजली अंधारेताई. गृहिणीपद सांभाळून स्वतःचे छंद कसे जोपासता येतात हे अंजलीताईंकडून आपल्याला शिकता येण्यासारखे आहे. वाचन मन समृद्ध करते व संवाद जीवन समृद्ध करतो. म्हणून आपल्या ऋताताईंनी वाचाल तर वाचाल हे सदर सुरू केले आहे. लहानपणापासून वाचनाची आवड असलेल्या व फक्त वाचून गप्प न बसणाऱ्या ताई जे वाचलेले आवडलेले असते त्यावर बोलून त्यातल्या गमती जमती सगळ्यांना सांगतात. तसेच त्यांना संगीत ऐकायला खूप आवडते व सतार वाजवायला ताई शिकलेल्या आहेत. 3 मैत्रिणी मिळून सतार वादनाचे कार्यक्रम त्या करतात. मराठी हिंदी भावगीते, भक्तिगीते, सिनेसंगीत त्या सतारवर वाजवतात व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन व वादक ही जबाबदारी पण त्या सांभाळतात. आज आपल्याला एक सुंदर पुस्तक अंजलीताईंकडून ऐकायला मिळणार आहे. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद ताई. नमस्कार, मी अंजली अंधारे आणि आज मी अशा एका ध्येयवेड्या, कर्तृत्ववान, मेहनती, अतिशय जिद्दी आणि चिकाटीने आपलं एक नाव प्रस्थापित करणाऱ्या डॉक्टरांची गोष्ट आपल्या समोर घेऊन आलेली आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर नित्यनाथ मांडके आणि हे जे पुस्तक आहे हे त्यांच्या पत्नी ज्या अत्यंत प्रसिद्ध अशा भूलतज्ञ म्हणजे कार्डियक अनेस्थेसिस्ट त्यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक म्हणजे आपल्या हृदयातूनच हृदयाला हात घालून हृदयात विराजमान होणाऱ्या अशा प्रथित यश अशा डॉक्टरची ही गोष्ट आहे. आणि त्यांच्या पत्नीने हे पुस्तक लिहिल्यामुळे आपण असं म्हणूयात की हे पुस्तक म्हणजे त्या दोघांचा सहप्रवास याचीच ही कहाणी आहे. आज आपण विशेषत्वानी डॉक्टर म्हणून त्यांनी कशी मेहनत केली, काय काय त्यांना कष्ट सहन करावे लागले, एक मराठी माणूस म्हणून सुद्धा, आणि कसा त्यांचा हा प्रवास होता आणि या प्रवासात डॉक्टर अलका यांनी त्यांना कशा पद्धतीने उत्तम साथ दिली याची कहाणी ऐकूया. तर या पुस्तकाला म्हणजे जे प्रस्तावना मिळालेली आहे ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची. आणि त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने या पुस्तकाला प्रस्तावना देताना लिहिलेलं आहे म्हणजे एका हृदय सम्राटाला दुसऱ्या हिंदू हृदय सम्राटाकडनं ही एक प्रकारची आदरांजलीच आहे. तर पुस्तकात आपण गोष्टीत पुढे प्रवास सुरू करण्यापूर्वी आपण डॉक्टर नीतू मांडके यांना आदरांजली वाहूया. कारण 2च दिवसांपूर्वी म्हणजे 22 मेला त्यांची 23वी पुण्यस्मरण झालेलं आहे. तर त्यानिमित्ताने ही त्यांची कहाणी सांगताना मला अजून आनंद होतो आहे की एका थोर महान पुरुषाची कथा मी आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे. तर या कहाणीला जी सुरुवात होती आहे तीच मुळात डॉक्टर अलका आणि नीतू मांडके यांची प्रथम भेट कशी झाली. आपण याला भेट नाही म्हणूया, आपण असं म्हणूया की प्रथम डॉक्टर अलका यांनी नीतू मांडके यांना कधी बघितलं. तर यांनी पुस्तकाची सुरुवात होतीये. पण त्यापूर्वी या पुस्तकातलं जे प्रथम पहिले 2 पान आहे त्याविषयी मी जरा पहिले बोलते. तर असा एक हे आहे की डॉक्टरांचं 4 बंगला इथलं अंधेरीतलं एक मोठं हॉस्पिटलचं स्थान आहे. मोठी इमारत तिथे उभी आहे 17 मजली आणि त्या इमारतीचा जो परिसर आहे तो पूर्णपणे माणसांनी भरपूर खचाखच भरलेला आहे. आणि डॉक्टर अलका, त्यांचे मुलं आणि काही नातेवाईकांसोबत तिथून हळूवारपणे चालत चाललेले आहे. आणि स्वागत कक्ष जसा येतो तशा क्षणभर डॉक्टर अलका थांबतात
आणि त्यांच्या मनात एकदम झटकन विचार येतो, की 2च महिन्यांपूर्वी आपण इथे शंकराचार्यांच्या स्वागताकरता स्वागत कक्ष, भव्य मंडप उभारला होता आणि आज आपण कुठल्या परिस्थितीत इथं येतो आहे. आणि त्या पुन्हा हळुवारपणे चालायला लागतात. चालत असताना दुतर्फा लावलेले मोठे-मोठे म्हणजे न्यूजपेपरचे कटिंग्स तिथे लावलेले असतात, की एक अ, हृदय सेवाव्रती निखळला, एक महान तारका लोप पावला आणि सगळ्यांचं सेवाव्रत करणारा, हजारो लोकांना जीवनदान देणारी जीवनदायी संस्था थांबली. अशा पद्धतीचे मोठे-मोठे कात्रण असतात आणि ते बघत-बघत मनात विचार करत अत्यंत हळव्या, नाजूक मनस्थितीत डॉक्टर अलका चालत असतात. सोबत मुलं पण असतात आणि पुढे चालता-चालता त्या व्यासपीठाजवळ येऊन थांबतात. तर समोर त्यांना तोच भव्य फोटो दिसतो. तो फोटो मी इथे आपल्याला दाखवते आहे. हा तो फोटो आणि त्या फोटोला बघून त्या क्षणभर तिथेच त्यांचे पाय थबकतात आणि तेच करारी आणि बोलके डोळे त्यांना असं वाटतंय की ती नजर त्यांच्या हृदयाला आरपार छेदून जाते आहे. डोळ्यातलं पाणी क्षणभर लपवत त्या पुढे जातात आणि त्याच क्षणी त्यांना आवाज येतो, थांब, रडू नकोस, मला रडलेलं अजिबात आवडत नाही. 1 सेकंद थांब, डोळे मीट आणि काहीही बोलू नको, म्हणजे तुझं रडणं थांबेल. आणि त्यांना वाटतं खरंच नीतूचा हा आवाज, नीतू आज आपल्यासोबत आहे आणि आपल्यावर मायेची पाखर करतोय, असं म्हणत त्या व्यासपीठावर येतात आणि व्यासपीठावरती शोकसभेकरता सगळी तयारी असते आणि त्या 2 महिन्यापूर्वीचं आणि आजचं हे वातावरण एक क्षण त्यांच्या मनात थोडं तोलून जातात, की ते काय दिवस होते आणि आजचा हा दिवस. असा प्रसंग कधी घडेल असं स्वप्नातही कल्पना नसते केलेली. आणि मग ती शोकसभा होते. त्या बोलतात, त्यांची मुलं आपले बाबा कसे होते हे सांगतात आणि शोकसभा संपते. समोर बरीच मोठी-मोठी मंडळी, मोठे-मोठे व्यावसायिक, राजकारणी मंडळी, कलाकार मंडळी, अशी मोठी-मोठी मंडळी त्या केवळ नीतू माणके यांच्या प्रेमापोटी त्या सभेला आलेली असतात. सगळे नंतर हळू-हळू लोकं जायला लागतात. हे सगळे आपल्या मुलांसकट उभे असतात आणि तो समारंभ, ती सभा संपते आणि त्यांच्या मनात असाच हळवे विचार घेऊन त्या घरी परत येतात. अर्थात रात्रभर झोप येत नाही. दुसऱ्याच दिवशी त्यांचे वडील त्यांना सांगतात, की हे सगळं इतकं अकल्पित घडलं आहे, की नीतू ही काय व्यक्ती होती, ही सगळं जगापुढे सगळ्यांसमोर यायलाच हवंय. त्याकरता तू एक पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. मग सगळेजण विचार करतात, की पुस्तक लिहायचं, कोणी लिहायचं, शोध सुरू होतो. पण मग सगळे नातेवाईक, त्यांच्या नणदा, त्यांच्या सासूबाई, आई-वडील, बहिणी सगळे म्हणतात, की हे पुस्तक तूच लिही. तुझ्या इतका अत्यंत मोठा सहवास किंवा अगदी प्रत्येक क्षणात तू त्याला बघितलेस, तो कसा घडत गेला, कसा जगत गेला, त्यामुळे हे पुस्तक फक्त तूच लिहू शकते. आणि मग त्या ते आव्हान स्वीकारतात आणि आपली ठरवतात, की चला आपणच लिहायचं आणि मग आपल्या खोलीत येऊन दार बंद करून त्या बसतात. सगळी त्यांना नीतूंनी लिहिलेली, एकमेकांना लिहिलेली जी अ, पत्र होती, ती काढून त्या वाचतात. सगळे जुने फोटो काढून बघतात आणि हे बघत ते पत्र वाचतच त्यांचा लेखनाचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे त्यांनी जगलेलं प्रत्येक जगलेला जो प्रसंग आहे, तोच त्यांनी या पुस्तकामध्ये इतक्या साध्या, सोप्या आणि सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे, की पुस्तक वाचताना आपण क्षणभर सुद्धा सोडू शकत नाही. म्हणजे वाचायला सुरुवात केली, की शेवटलं पान संपल्यावरच आपण पुस्तक मिटतो. इतकं सुंदर पुस्तक आहे आणि खूप साध्या, सोप्या, सरळ भाषेत आहे. आणि या पुस्तकाला लेखन सहाय्य करण्याकरता ज्या आल्या त्या मृणालिनी चितळे आणि ग्रंथाली प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलंय. तर या पुस्तकाला सुरुवातच झाली आहे ती नीतू आणि अलका यांच्या प्रथम भेटीनी. तर तो होता बीजे मेडिकल कॉलेजचा पहिला दिवस.
सगळे MBBSच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलेले सगळे विद्यार्थी प्रांगणात जमलेले होते आणि सगळ्यांच्या मनामध्ये असं एक अभिमान की आता आपण डॉक्टर होणार, एक आनंद. आणि त्या सगळे मुलं असे गुणानुक्रमाने म्हणजे मेरिट प्रमाणे 1, 2, 3, 4 असे खुर्च्यांवर बसलेले असतात. आणि त्यात डॉक्टर अलका म्हणजे आपल्या लेखिका यांचा नंबर असतो 89वा. आणि सगळे डीनचं भाषण ऐकतात. डीन छान सगळ्यांना छान त्यांचं स्वागत करतात, त्यांना खूप माहिती देतात, सांगतात की कसं तुम्ही सेवा करायची आहे, कसं घडायचंय. आणि त्यांचं भाषण संपल्यावर ते सगळ्यांना एक सूचना करतात की आपण सगळे डॉक्टर होणार आहात, त्यामुळे तुमची वेशभूषा, केशभूषा अतिशय प्रेझेंटेबल असलेली पाहिजे. तुम्ही सुटा बुटात टाय लावून छानपणे पेशंटच्या समोर यायचं की ज्याने पेशंटना तुमचा अतिशय आदर वाटेल. हे त्यांचं बोलून होतं तेवढ्यात समोरच्या समोरच्या रांगेमधनं एक हात वर येतो आणि सरांना परमिशन मागतो की मला बोलायचंय. तर सर म्हणतात ठीक आहे ये. मग ते पुढे 2 रांगांच्या मध्ये उभे राहतात आणि ते असतात 9 नंबरवर बसलेली एक विद्यार्थी, मध्यम उंचीचा, मध्यम शरीरयष्टीचा, सावळा वर्ण, पण अगदी व्यायामाने कमावलेलं शरीर आणि या सगळ्यांमध्ये उठून दिसणारे तरतरी भेदक बोलके डोळे आणि त्या चेहऱ्यावर अशा झुपकेदार छपरी मिशा. तर असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं नाव असतं नित्यनाथ माणके. आणि ते बोलू लागतात, अरे सर, मी तर शिष्यवृत्तीवर शिकायला इथे आलोय. साधे पुस्तक घ्यायला माझ्याजवळ जर पैसे नाही तर मी कसं काय हे सूट बूट आणि हे सगळं घालून मिरवू शकणार आहे. तर ते ज्या कॉन्फिडन्सनी हे बोलतात आणि हे बोलताना त्यांच्या मनात कुठलाही न्यूनगंड नसतो की मी तर एक सर्वसाधारण गरीब परिस्थितीतला मुलगा आहे, काही कमी माझ्याकडे आहे. इतक्या रोखठोकपणे ते आपलं बोलणं सांगतात की समोरच्या सरांना पण ते मान्य होतं आणि ते म्हणतात ठीक आहे, तुझ्याकडे जेव्हा मुबलक पैसे असतील, तू या पद्धतीने वेशभूषा करू शकशील, तेव्हा तू ती कर. तोपर्यंत तुला जे अवेलेबल आहे तसंच तू वावर. तर अशी ही पहिली नीतू माणकेंची भेट. आणि ती सगळ्यांना तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या मनात हे नाव ठसल्या जातं. जेव्हा नीतू असं तो हॉल सोडून बाहेर निघतात तर सगळेजण त्यांच्याकडे माना वेळावून बघत असतात. आणि याच्या पुढे एकाच बॅचला असल्यामुळे अलका आणि नीतू यांची वारंवार एकमेकांशी भेट होत असते आणि विशेषतः खेळाच्या मैदानावर. कारण नीतू हे अत्यंत उत्तमरित्या फुटबॉल खेळत असतात, फुटबॉल खेळाडू, आणि अलका या ऍथलेटिक्स. त्यामुळे दोघांची भेट तिथे होत असते आणि नेहमी तो चिरपरिचित हुकमी आवाज त्यांना ग्राउंडवरती नक्कीच ऐकू येत असतो. आणि येता जाता पुन्हा कधी क्लासमध्ये अशा त्यांच्या भेटी होत असतात. आणि यातही विशेष करून कुठे वक्तृत्व स्पर्धा आहे, कुठे रांगोळी स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे, तर या सगळ्यांमध्ये नीतू माणके हे एकमेव नाव असतंच असतं. आणि ते अत्यंत सुंदर चित्र काढणार, रांगोळ्या काढणार आणि वक्तृत्व तर विचारायलाच नको. प्रत्येक विषयांवर त्यांचा अत्यंत उत्तम अभ्यास. आणि हे सगळं करत असताना अभ्यासामध्येही नंबर 1. असं हे सगळं सुरू असतं. कुठेही वर्गामध्ये काही काम असलं तरी नीतू माणके हेच पुढे. आणि वर्गाचं एक प्रकारे नेतृत्वच त्यांनी घेतलेलं असतं. कुठल्याही प्रोफेसर्सचं काही काम असलं तरी त्यांच्या तोंडी पण नीतूच. आणि या सगळ्यांसाठी ते वाटेल ती मेहनत करायला धावून धावून तयार असतात. तर सगळ्या मुलांना असं वाटत असतं, अरे हा इतकी मेहनत करतो, अभ्यास कधी करतो. पण अभ्यास ते तेवढाच उत्तम करत असतात कारण सगळ्या याच्यात तेच प्रथम असतात. आणि वर्ग शिक्षक पण बरेचदा त्यांचे जर्नल्स जे असतात त्याचं खूप कौतुक करतात. सगळ्या वर्गामध्ये जर्नल्स दाखवतात बघा. आणि ते जर्नल्स इतके सुवाच्य मोत्यांसारख्या अक्षरांमध्ये लिहिलेले आणि आकृत्या तर इतक्या सुरेख की बघता क्षणी हे काय आहे, काय असेल याचं चित्र सगळ्यांपुढे प्रगट होणार.
तसा हा यांचा प्रथम वर्ष MBBSचा प्रवास अत्यंत उत्तमरित्या सगळे खेळ, स्पर्धा करत जातो पुढे. दुसरं वर्षही असंच छान चाललं असतं. अलका आणि नीतू यांची थोडी-थोडी समोरासमोर ओळख होत असते, कारण एकाच बॅचचे, एकाच वर्गातले मुलं. आणि पण असं तो काळ म्हणजे 70च्या दशकातला काळ. तेव्हा एकमेकांशी मैत्री, बोलणं, फिरणं या गोष्टी तर शक्यच नसतात. तर असं हा प्रवास सुरू असतानाच दुसरं वर्ष पण संपतं आणि मग MBBSच्या तिसऱ्या वर्षामध्ये काय, की GSची निवडणूक असते आणि GSच्या निवडणुकीकरता आपले नीतू उभे राहतात. तर मग यांचा प्रचार करायला सगळे मित्रमंडळी, त्यात अलका सुद्धा असतात. त्या पण प्रचार आपल्या मैत्रिणींसोबत करतात. पण त्या वसतिगृहात राहणाऱ्या असल्यामुळे त्यांनी त्यांचा प्रचार करू नये, असं बऱ्याच धमक्या अलकांना येतात. पण त्या धमक्यांना भीक न घालता या नीतूंचा प्रचार करतात. कारण त्यांचं कर्तृत्व, नीतूंचं जबरदस्त व्यक्तिमत्व हेच इतकं अट्रॅक्टिव्ह आहे, की सगळेच मुलं, अलकाच काय सगळेच विद्यार्थी त्या काळात त्यांच्या प्रेमात पडलेले असतात. आणि असं मग पण जेशची निवडणूक माणके हरतात. हरले तरीही असं कुठल्याही गोष्टीला अत्यंत आनंदाने स्पोर्टिंगली पुढे जाणं हीच खेळाडू वृत्ती नीतूंची. तर ते तरीही आपल्यासाठी मदत करणाऱ्या सगळ्या मुलांना 15-20 मुलांच्या ग्रुपला आपल्या घरी पार्टी करता बोलवतात. तर ती अलकांची नीतूंच्या घराला दिलेली पहिली भेट. तर त्याचं वर्णन त्या खूप छान करतायत, की एक सदाशिव पेठेतलं लाकडी जिना असलेलं घर, त्यांनी चढून ते वर जातात आणि एक असं समोर एक छोटी छपरी, एक मधली खोली आणि स्वयंपाकघर आणि त्याला जोडणारी गॅलरी, असं एक अत्यंत सर्वसाधारण गरीब कुटुंबातलं घर. आणि तिथे त्यांच्या आई आणि बहिणी या मुलांना खायला कॉफी, बटाटे वडे असं त्यांचं सुरू असतं. सगळे जण छान मौज मस्ती करतात, खातात. आणि अलका थोड्या मदतीला पण जातात, की चला आपणही काहीतरी मदत करावी, म्हणून त्या बादलीतल्या पाण्याने कब्बशा विसळत असतात. तेवढ्या जोरात आवाज येतो, एकदम हुकमी पण प्रेमळ. ए, जरा ते पाणी कमी वापर, नाहीतर तुलाच खालनं बादल्या भरून आणाव्या लागतील. आणि त्याच क्षणी अलकांच्या मनात एकदम हे वाचतं, की अरे, नीतूंचा स्वभाव, त्यांच्यावर प्रभाव हा त्यांच्या आईचाच आहे. आणि असंच पुन्हा त्यांचं आपलं पुढचं आयुष्य, शिक्षण सगळं सुरू असतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण लक्षात राहणारी एक घटना घडते, ती म्हणजे त्यांची काश्मीरची ट्रिप. तर या ट्रिपला सगळे MBBS थर्ड इयरची मुलं जातात आणि ट्रिपमध्ये काय होतं, की पेहेलगामला पर्यंत ते पोहोचल्यावरती अलका आजारी पडतात. तर नेहमीप्रमाणे या सगळ्यांची जबाबदारी, कुठे ट्रिप असो, काही कार्यक्रम असो, त्याची जबाबदारी नेहमी नीतूच घेत असतात. आणि सगळ्यांना खाणं-पिणं, सगळ्यांची व्यवस्था ठीक आहे की नाही, याची पण काळजी नीतूच घेत असतात. तर याही वेळेला अलका आजारी पडतात. तर त्यांची खूप धिटाईने काळजी नीतू घेतात. आपल्या सरांना विचारून त्यांचा औषधोपचार करतात. अलकांना लवकरच बरं वाटतं आणि त्यांचा पुढचा प्रवास, ट्रिप छान सुरू असते. या याच्यामध्येच काय होतं, की एक दिवस हे लोकं श्रीनगर फिरून येत असतात आणि मग नंतर शॉपिंगला जातात. तर शॉपिंग करता-करता तिथे जे लोकं विकणारे विक्रेते असतात, ते काही बड्या-चढ्या दराने वस्तू विकत असतात. तर झालं, नीतूंचा स्वभाव ते एकदम पेटतात आणि सगळ्यांशी हिरिरीने भांडायला लागून जरा किमतीबद्दल घास-घीस, याला सोनव, त्याला सोनव, हा त्यांचा स्वभाव. म्हणजे सगळ्यांना मदत करणार, फार प्रेमाने राहणार. पण जरा का कुठे शिस्तीच्या बाहेर गेलं, नियमाच्या थोडंसं पलीकडे गेलं, की नीतूंचा स्वभाव भडकणार आणि मग ते त्यांच्या अस्सल मराठीमध्ये त्यांच्या शिव्या सुरू होणार, बरसणार. मग त्यांना शांत करता करता पुरे वाट. तर हाच प्रसंग घडतो श्रीनगरमध्ये थोडी खरेदारी करताना. आणि त्यावेळेला नीतू असं बोलतात आणि पुढे जातात. अलकांना वाटतं काय हा सारखा असा भांडण करत असतो, म्हणून त्या भरभर निघून पुढे येतात.
नितूंच्या लक्षात येतं की या निघून आल्या, त्या ते पाठलाग करत यांच्या मागे मागे येतात आणि यांना म्हणतात की थांब जरा, पण या न थांबता पुन्हा पुढे जायला लागतात आणि ते म्हणतात की तू का माझा अपमान करतेयस असा? मी काय केलंय तुझं? मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझी काळजी घेतो, तर तुला मी अपमान करायचा हक्क दिलाय का? तर अलका म्हणतात की मला थोडी माहिती आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि मी तर एक जनरल आहे, मला जर माहीतच नाही आणि तुम्हीच तुमची जीभ आवरायला हवी, म्हणून मी तिथनं निघून येते आहे. तर हे ऐकून बाकीचे पण तेवढ्यात विद्यार्थी पुढे येतात, म्हणून त्यांचा संवाद तिथेच थांबतो. आणि मग सगळेजण आपल्या पुन्हा मुक्कामी पोहोचतात. रात्री छान कॅम्प फायर हे सगळं सुरू असतं. तेवढ्यात नीतू अलकांकरता कॉफी पाठवतात. पण त्या ती स्वीकारत नाही. म्हणतात त्यांच्यात जर एवढी धमक असेल तर त्यांनी मला आणून द्यावी. पण त्याच क्षणी काय होतं, की काही मुलं रांग सोडून, शिस्त सोडून जरा मध्ये-मध्ये जाऊन खाण्यापिण्याच्या वस्तू घ्यायला लागतात. पुन्हा नीतूंचा रुद्रवतार मग बघण्यासारखा असतो. त्यांच्या अस्सल मराठी शिव्यांची लाखोली सुरू होते आणि हे ऐकून सगळेच म्हणजे मग वातावरण पुन्हा निवळतं आणि मग त्यानंतर एक मित्र अलकांना विचारतो, की "अलका तुम्हाला नीतू कसा वाटतो?" तर त्या म्हणतात, "तसा सगळा बरा आहे, पण त्यांना सांगा जरा जीभ आपली आवरा. फारच त्यांची जीभ सैल सुटते. बाकी सगळ्या गोष्टीत ते नंबर 1." आणि हा प्रसंग इथेच थांबतो. आणि याच क्षणी सगळे विचार करत असतात, की खरंच अलकांच्या मनात येतं, खरंच हा किती हुशार मुलगा आहे. इतके 3-4 वर्षांपासून आपण यांना बघतो आहे. सगळ्या ह्याच्यात प्रथम म्हणजे पहिल्याच वर्गातली एक गोष्ट त्यांना आठवते एम-बी-बी-एस फर्स्ट इयरची, की जेव्हा नवीन-नवीन पहिल्यांदाच ते डिसेक्शनचा त्यांचा क्लास असतो आणि पहिलं शवविच्छेदन ते लोकं करत असतात. बाकी मुलांना काहीच कळत नाही त्यातलं. पण त्या सगळ्यांमध्ये एकमेव नीतू असतात, की जे फार उत्तमरित्या ते सगळं काम तिथे डिसेक्शनचं करतात आणि स्वतःच करत नाही तर इतर मुलांना पण नीटपणे छान समजावून सांगतात. हे सगळं त्यांना आठवतं, की खरंच किती गुणी आणि हुशार मुलगा आहे. पण जिभेवर मात्र अजिबात कंट्रोल नाही. तर असा हा प्रसंग घडतो. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची एक पहाट असते. सगळेजण आपल्या हाऊसबोटमध्ये निवांत झोपले असतात आणि तेवढ्यात नीतू माणके अलकांजवळ येतात आणि त्यांना गदगद हलवून उठवतात. त्या एकदम दचकून उठतात, की काय? समोर बघतात तर नीतू. त्यांना काहीच कळत नाही हे काय आहे. ते म्हणतात, "चल बाहेर." मग हे त्यांच्यासोबत जातात फिरायला. दूरवर फिरायला जातात आणि ते सगळं आपल्या लहानपण, आपल्या घरातलं सगळं वातावरण अलकांना सांगतात, की या म्हणजे पुस्तकात फ्लॅशबॅकनी नीतूंचं लहानपण येतं, की त्यांच्या घरचं वातावरण येतं. ते एक अतिशय म्हणजे छान, खूप बुद्धिमान कुटुंबातले व्यक्ती आहेत नीतू आणि कारण त्यांचे जे आजोबा म्हणजे त्यांच्या वडिलांचे वडील हे त्या काळी अत्यंत प्रसिद्ध गणिताकार असतात आणि त्यांचा मुलगा म्हणजे वसंत हे नितूंचे वडील हे त्या काळी ॲडव्होकेट आणि इंजिनियर आणि एका उत्तम नोकरीमध्ये असतात. हे लहानपणी लोणावळा इथे एका छान बंगलीमध्ये राहत असतात आणि घरात वातावरण असं छान धार्मिक वातावरण. सगळे जण मिळून आरती करणार, रामरक्षा, सगळे संस्कृत स्तोत्र पठण करायचे आणि रोज आणि विशेषतः त्यांच्यावरती त्यांचे धार्मिक गुरु म्हणजे जे न्यायशास्त्री धुंडीराज महर्षी विनोद हे त्यांचे आईचे गुरु त्यांच्या माहेरून. तर त्यांच्याविषयी ते उल्लेख करतात आणि म्हणतात की हे या गुरूंना मी खूप मानतो आणि याच गुरूंनी माझी पत्रिका बघून एम-बी-बी-एसच्या पहिल्याच वर्षी माझं नाव जे अशोक होतं ते बदलून नित्यनाथ माणके ठेवलंय आणि ते नाव बदलल्यापासनं आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने मी ध्यानधारणा करत असल्यापासनं माझ्या जीवनात खूप प्रगती झालेली आहे आणि मी त्यांच्यावरती निस्सीम प्रेम करतो, साईबाबांची भक्ती करतो आणि माझ्या घरात वातावरणही तसंच आहे आणि विशेषतः
वडिलांपेक्षा आईचे म्हणजे मावशी वगैरे या लोकांशी त्यांची जवळीक खूप असते. म्हणजे त्यावेळेला बोलता बोलता अलकांच्या लक्षात येतं, की ही जी फॅमिली आहे जेवढी जीव तोडून कोणावर प्रेम करते, तेवढीच जीव तोडून भांडण पण हे लोकं करू शकतात. आणि बोलताना हेही कळतं, की यांच्या घरातलं वातावरण तर इतकं सुंदर आहे. हसत, खेळत, खेळीमेळीने गप्पा करायच्या, छान आणि सगळं नाटकीय वातावरण. कुठलाही एखादा विषय घेतला, तर त्यावर चर्चा रंगणार, त्यावरती विनोद होणार, अ, हास्य, मजा हे सगळं तर नित्याचंच असतं. तर असं वातावरण अलकांना पण थोडं आकर्षित करायला लागतं. त्यांच्या घरचं वातावरण हे जरा थोडं वेगळं असतं. म्हणजे तसं आध्यात्मिक जरी नसलं, तरी संस्कृत पठण, गीता पठण हे त्यांच्या घरी व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांना येत असतं. त्यांचेही वडील त्या काळातले सीए एका मोठ्या कंपनीत अकाउंटंट असतात आणि भाऊ, बहिणी सगळेच अत्यंत हुशार आणि मोठ्या याच्यावरती पदावरती कामाला असतात. या तशा बऱ्याच लहान आपल्या वडिलांपेक्षा भावांपेक्षा आणि वडिलांच्या अतिशय लाडक्या. पण अत्यंत हुशार, लहानपणापासनं खेळात खूप चांगली गती, त्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये घातलेलं असतं आणि प्रगत कुटुंबातल्या. पण आणि वडील मात्र त्यांचे थोडे गांधीवादी विचारसरणीचे, की नियमित चरख्यावर सूत कातणार आणि नितूंकडचं वातावरण तर याच्या विरुद्ध. नितूंकडे म्हणजे स्वतः नितू पण कट्टर आर-एस-एसचे कार्यकर्ते, पूर्ण त्याच विचारसरणीत वाढलेले, त्या आर-एस-एसच्या याचा पूर्णपणे प्रभाव त्यांच्यावरती आणि सोबतच स्वामी विवेकानंद हे त्यांचे आदर्श. आणि विवेकानंदांवरती बोलायचं म्हटलं, की नितूंची जीभ कधीच थांबत नसे. इतके जबरदस्त त्यांच्या वरती ते भाषण द्यायचे, की समोरचा अगदी पूर्ण विवेकानंदांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. असंच काहीसं अलकांचं पण झालं. त्या पण नीतूंचे विचार त्यांनाही पटायला लागले आणि त्याच्या सोबतच त्यांची गुणवत्ता या सगळ्यांनी त्या पण नीतूंकडे आकर्षित व्हायला लागल्या. आणि हळू मग त्या दोघांचं त्यांनी लग्न ठरवलं. घरी आई-वडिलांना पण सांगितलं. सगळेच त्या दृष्टीने तयार होते, की ठीक आहे. पण नीतूंचंच कठोरपणे हे, की एम-बी-बी-एस झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. कारण माझा उद्देशच मुळी डॉक्टर व्हायचं आणि त्यात खूप मोठं कार्य करायचं आहे मला. तर त्याप्रमाणे मग त्यांचं पुढचं 4थ्या वर्षाचा अभ्यास सुरू झाला. इंटर्नशिप होतीच. ते सगळं क्लिनिक्स हे यातनं दोघं जण फार कमी भेटायचे. पण अभ्यास मात्र उत्तम चाललेला होता. आणि मग एम-बी-बी-एस झालेत दोघंही जण. तर 70च्या दशकामध्ये नितूंनी 60% गुण मिळवलेत. म्हणजे खूपच जबरदस्त ही त्यांची प्रगती होती. आणि अलका सुद्धा काही कमी नव्हत्या. त्यांनी पण 56% गुण मिळवले आणि दोघांवरही एम-बी-बी-एसचं शिक्कामोर्तब झालं. मग पुढचा विचार सुरू झाला. पण नितूंनी तर लग्नाकरता स्पष्टपणे नकार दिला, की नाही मला आता पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. आणि त्यांना मार्क्स पण उत्तम पडले होते आणि शल्यचिकित्सेमध्ये त्यांना मार्क तर इतके छान 68% गुण मिळाले होते. त्यामुळे केईएम सारख्या मोठ्या याच्यामध्ये त्यांना ऍडमिशन मिळाली आणि तिथे त्यांनी शल्यचिकित्सेकरता मुंबईला केईएम हॉस्पिटल जॉईन केलं. आणि अलकांनी पण ठरवलं की त्यांनी ॲनेस्थेशियामध्ये शिकायचं पुढे आणि त्यांनी पण मग इथे पुण्यातच ऍडमिशन घेतली आणि दोघांचा मग पुढचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा प्रवास सुरू झाला. अलका पण त्यांच्या शिक्षणात अत्यंत उत्तम रीतीने काम करत होत्या. ॲनेस्थेशियामध्ये इतकं त्यांचा म्हणजे अभ्यास इतका उत्तम होता, की त्यांचे त्या काळचे प्रोफेसर्स पण खूप कौतुक करायचे. आणि इकडे नितूंचं तर विचार म्हणजे त्यांनी केईएम हॉस्पिटलचं जो सर्जरी वॉर्ड होता त्यांचा, त्याचं तर रूपच पालटून टाकलं होतं. तिथे त्यांनी एक विशेष नियमावली तयार केली होती वॉर्डमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये. आणि सगळे जण त्याप्रमाणे म्हणजे सगळे स्टाफ जो आहे, नर्स
त्यानंतर सगळे वॉर्ड बॉय सगळ्यांनी त्यांचं त्या नियमाला धरून काम करायचं, याच्यावरती त्यांचा खूप वचक असायचा. जरीही ते त्या काळामध्ये शिकतच होते तिथे. आणि त्यांचे जे सर्जन होते तेही नीतूंना छान उत्तमरित्या शिकवत होते आणि त्यांच्या हाताखाली असिस्ट करून नीतू पण छान पद्धतीने शस्त्रक्रिया शिकत होते. आणि असेच बरेच दिवस गेले, 1 वर्ष लोटलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने वॉर्डची रचना लावली होती आणि जसा त्यांचा दबदबा होता, यावरून तिथल्या नर्सेस आणि वॉर्ड बॉय आणि सगळ्या लोकांनी त्यांना नाव दिलं होतं जनरल मणकेशा. तर जनरल मणकेशा याकरता की त्यांच्या ज्या छपरी मिशा होत्या त्या पाहून सगळे त्यांना मिशी बाबा म्हणायचे. पण त्या काळामध्ये केईएमला ज्या नर्सेस होत्या, सिस्टर्स होत्या, त्या ख्रिश्चन्स होत्या आणि ख्रिश्चन्समध्ये मिशी बाबा हे त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं नाव होतं. तर ते आपण इथे घ्यायला नको म्हणून मग त्यांना जनरल मणकेशा असं नाव सगळ्यांनी दिलं होतं. आणि ते त्या नावाला म्हणजे पुरून उरणारेच होते, असं जनरल सारखंच त्याचा वचक तिथे सगळीकडे होता. आणि असं करता करता 1 वर्ष 2रं वर्ष सरता सरता ते चांगलेच शस्त्रक्रियांमध्ये तरबेज झाले. आणि मग बरेचदा त्यांचे जे सर्जन होते, मेन सर्जन, ते खूपदा टाके घालण्याचं काम पण नीतूंकडे द्यायचे. नीतू अत्यंत सुबकरित्या टाके घालायचे. कधी कधी सर्जरीमध्ये पूर्ण असिस्ट पण करायचे. आणि त्यांना पण मग त्यांच्या सरांना पण चांगलाच विश्वास झाला की हे छान तरबेज झालेली आहे. त्यामुळे बरेचदा सर्जरी आटोपली की ते निघून जायचे आणि पुढे टाके घालून बाकी पुढचं जे काय पोस्ट केअर आहे हे नीतूच घ्यायचे. आणि असं करत असताना एक दिवस काय झालं की कुठलेच डॉक्टर म्हणजे हाऊस सर्जन सर्जन तिथे अवेलेबल नव्हते आणि एकटे नीतूच हॉस्पिटलमध्ये त्या वॉर्डमध्ये होते. आणि एक अतिशय क्रिटिकल केस त्यावेळेला हॉस्पिटलला आली आणि त्या एक बाई होत्या मध्यमवयीन आणि त्यांच्या पोटातलं ट्यूमर त्यावेळी बर्स्ट झालेलं होतं आणि अतिशय सिरियस त्या होत्या. नीतूंनी बघितलं आणि त्यांना कळलं की अरे हे तर ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे. त्यांनी आपल्या सर्जनना कॉल केला पण ते येऊ शकत नव्हते. नीतूंनी ठरवलं की आपणच ही सर्जरी करायची आणि त्यांनी मग त्याप्रमाणे सगळी तयारी केली. सगळं त्यांना अनेस्थेशिया दिला गेल्या. सर्जरी उत्तम प्रकारे झाली. ट्यूमर व्यवस्थित काढून सगळं काही नीटपणे सगळं शेवटलं. त्यांनी स्टिचेस वगैरे घातले आणि त्याच वेळेला अनेस्थेशिस्ट एकदम ओरडला की पेशंटची पल्सच लागत नाही या. अरे बापरे, सगळे झाले, अरे आता काय. मग त्यांनी नीतू म्हणाले अरे थांबा, शांत राहा, सगळे एवढे दचकू नका, मी बघतो. आणि त्यांनी बघितलं न, हार्ट त्यांचं थांबलेलं होतं. मग त्यांनी मसाज दिला हार्टला, शॉक दिले, पण काही केल्या हार्ट काही सुरू झालं नाही. मग त्या तेवढ्या एका काही क्षणांच्या कालावधीत नीतूंनी विचार केला की बस आता आता यांना हृदय म्हणजे आपल्या छातीवर छेद घेऊन आपल्याला यांचं हृदय ओपन करावं लागणार. तोच एकमेव उपाय आहे हृदय सुरू करण्याचा. आणि ते मनात आल्याबरोबर ताबडतोब तयारी करून नीतूंनी त्यांना छातीवर छेद घेतला, हार्ट ते ओपन केलं, त्याला मसाज केला, हार्ट सुरू झालं. देवकृपेनी हार्ट सुरू झालं आणि पुन्हा सगळे स्टिचेस घालून सगळं व्यवस्थित झालं. हळूहळू त्या कालावधी गेल्यावर त्या शुद्धीवर आल्या. तो पेशंट अतिशय उत्तम रित्या त्याची रिकव्हरी झाली. आणि या म्हणजे घटनेमुळे डॉक्टर नीतू माणके यांचं नाव त्यावेळेला केईएम हॉस्पिटलमध्ये अगदी दुमदुमलं. सगळीकडे हे नाव प्रसिद्ध झालं आणि त्यांना नाव मिळालं मसाजवाला डॉक्टर. म्हणजे आधी तर सगळे विद्यार्थी म्हणा, टीचर्स सगळे त्यांना चिडवायचे, प्रोफेसर्स, अरे पुण्याचा घाटी आला. कारण यांचं बोलणं वागणं पण थोडंसं असं शिवराळ भाषेतच असायचं बरेचदा आणि त्यामुळे त्यांना पुण्याचा घाटी म्हणायचे. आणि आज त्यांचं नाव पडलं होतं मसाजवाला डॉक्टर. आणि या केसमुळे खरंच त्यांच्यावरती सगळे लोक अत्यंत त्या तिथले प्रेम करायला लागले की खरंच काय तडफेचा आणि हुशार हुरहुन्नरी मुलगा आहे.
आणि सोबतच म्हणजे ते सगळ्या त्यांच्या सर्जरीज, सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स करण्यात निपुण झाले आणि त्यांचा म्हणजे सर्जरीचा जो एम-एस ते अत्यंत उत्तमरित्या फर्स्ट क्लासमध्ये त्या काळी ते पास झाले, एम-एस झाले आणि त्याच वेळेला इकडे अलका सुद्धा या अॅनेस्थेशियामध्ये एम-डी त्यांचं पूर्ण झालं आणि त्या फर्स्ट आल्या आपल्या त्या बॅचमध्ये आणि इकडे दोघांचं हे इतकं सुंदर यश. मग सगळे घरचे सगळ्यांनी त्यांना समजवलं की आता तुमचं लग्न व्हायला हवं आणि मग दोघांचं लग्न झालं 1976 साली. लग्न झालं आणि त्यांचा मग पुढचा प्रवास सुरू झाला की नुसतं एम-एस होऊन तर काही डॉक्टर थांबणारे नव्हते. त्यांनी त्या क्षणी ठरवलं मला याच्या सोबतच आता स्पेशली हृदयरोग तज्ञ म्हणजे हृदयरोगावरती सर्जरी आणि त्याच्यातलं स्पेशालिस्ट व्हायचंय, कार्डियक सर्जन व्हायचंय उत्तम. तर मला पुढचं ते शिक्षण घ्यायचंय. मग त्याकरता त्यांनी ऍडमिशन घेतली. सायनला त्यांचं याचं पुढचं शिक्षण सुरू झालं आणि अलका जसलोक हॉस्पिटलला त्यांना जॉब मिळाला. तिथे त्या काम करायला लागल्या आणि दोघांचं लग्न करून मग जसलोकच्याच तिथे त्यांना क्वार्टर पण मिळालं आणि मग ते राहायला लागले. असे बरेच त्यांचे काही महिने गेले आणि इथे सायनमध्ये यांचं खूप उत्तमरित्या सगळं शिक्षण सुरू होतं. तिथे पण त्यांना कार्डियाक डिपार्टमेंट डेव्हलप करण्याचं काम मिळालं. ते तर त्यांचं अतिशय आवडतं आणि त्यांचं जे काम बघूनच पूर्ण हॉस्पिटल, तिकडचे ट्रस्टी, तिकडचं पूर्ण सगळे यांच्यावर अतिशय खुश झाले आणि त्यांना हे काम मिळालं होतं की तू कार्डियक डिपार्टमेंट डेव्हलप कर आणि ते छान आनंदाने हे काम करत होते. सोबतच हे करत असताना त्यांच्या मनात पुन्हा काहीतरी किडा वळवळतच होता की मला विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचंय, स्पेशली अमेरिकेत जायचंय हायर स्टडीज करता. तर त्याकरता त्यांनी तयारी सुरू केली होती. एक परीक्षा त्या काळी द्यावी लागायची. ती परीक्षा पण त्यांनी दिली. पण काय देवाच्या मनात होतं ते ती परीक्षा फेल झाले आणि पुन्हा कंटिन्यू त्यांचं सायनमध्येच काम सुरू झालं. थोडंसं अलकांना हायसं वाटलं की चला यांना आत्ता तर काही जात नाही या, कारण त्याच वेळी त्यांना मुलगी पण झाली दुसरी, पहिली मुलगी झाली त्यांची आणि त्यांना वाटत होतं नीतून इथेच राहावं. पण असे काही दिवस आणखीन 6-8 महिने गेले. नीतू उत्तम सर्जन झाले, कार्डियक सर्जन झाले. ते पण काम उत्तम तिथे त्यांचं सुरू झालं. पण पुन्हा त्यांचं हे सगळीकडे पत्रव्यवहार बाहेरच्या देशात अमेरिकेत, इंग्लंडमध्ये पत्रव्यवहार सुरूच होता की मला काम करायला जायचंय बाहेर. आणि अशातच एक पत्र त्यांना आलं ते 89 मध्ये. तर ते पत्र त्यांनी वाचलं आणि त्यात ते खूप आनंदी झाले कारण त्यांना लंडनमध्ये एक रिसर्च फेलोशिप मिळाली होती 6 आठवड्यांची. खूप त्यांना आनंद झाला की चला आता आपल्याला इथे जायला मिळेल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल पुन्हा. आणि त्याप्रमाणे तयारी सुरू झाली. थोड्या अलका हे झाल्या होत्या की अरे आता आपल्याला हे सोडून जाणार कसं, आपण कसं करायचं, कारण आपण जाऊ शकणार नाही, कारण त्यावेळेला त्यांना दुसऱ्यांदा पण मूल होण्याच्या मार्गावर होते. पण आणि याच परिस्थितीत काय झालं की फुटबॉल खेळताना नीतूच्या पायाला म्हणजे पायाच्या घोट्याला दुखापत झाली आणि त्यांना फ्रॅक्चर झालं. अर्थात धावून अलका गेल्या, अॅनेस्थेशिया त्यांनीच दिला आणि थोडी रिकव्हरी झाली आणि त्यांची लंडनला जाण्याची वेळ आली. तर पाय तसा लंगडता पाय घेऊनच ते लंडनला गेले आणि लंडनला त्यांना चिमेगावकर म्हणून त्यांचा एक मित्र तो रिसीव्ह करायला येणार होता. हे एअरपोर्टवरून आपलं सगळं सामान वगैरे घेऊन बाहेर आले आणि त्याची वाट पाहायला लागले, पण मित्र काही आलाच नाही. त्यांनी बरेच फोन पण केले, पण तो मित्र फोन पण उचलेना, फोन त्याचा लागेना. मग हे पुन्हा आपल्या अर्वाच्य शिवी गाळ याच्यावर आले, चिडचिड झाली. पण ते म्हणाले असं करून उपयोग काय, मला तर आता ज्या मुक्कामी पोचायचं आहे तिथे पोचायलाच पाहिजे शांत डोक्यानी. तसाच आपला तो लंगडता पाय घेऊन थोडं बस, थोडं टॅक्सी असं करत कसे बसे ते
त्यांच्या मुक्कामी त्या युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलेत आणि चिडले होते मित्रावर खूप. हे त्यांनी आपल्या पत्नीला पत्र जेव्हा लिहिलं, त्यातनं त्यांनी लिहिलं होतं, की मला त्याचा खूप राग आला. मी त्याला अशा शिव्या दिला. आता तो जेव्हा भेटेल, तेव्हा तर मी शिव्यांची लाखोलीच त्याच्यावर वाहील. अलकाला ते सगळं डोळ्यापुढे आलं, की हे काय-काय शिव्या देऊ शकतात. त्याच थोड्याशा घाबरल्या, की अरे बापरे! आता कसं? पण ठीक तोही प्रसंग निघून गेला कारण नंतर लागलीच 2-4 दिवसात पुढे त्यांचं आवडतं काम युनिव्हर्सिटीमध्ये सुरू झालं आणि तिथे त्यांना रोज छान-छान सर्जरी बघायला मिळत होत्या आणि कुठे-कुठे तर असं की त्यांना असिस्ट पण करायला मिळाल्या त्या सर्जरी. असं करत 2 आठवडे निघून गेले आणि त्यांना प्रत्येक आठवड्याचं 60 पाउंड असं त्यांना मानधन तिथे मिळणार होतं. त्यातही ते खुश होते आणि वर शिकायला पण मिळत होतं. आणि असं 2 आठवड्यानंतर अचानक त्यांना एक म्हणजे सगळ्या तिथले जे त्यांचे सर्जन्स, डॉक्टर्स होते, त्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं आणि त्यांना एक अ अप्रतिम सर्जन असं एक सर्टिफिकेट पण दिलं आणि त्यामुळे त्यांना एक रजिस्ट्रेशन तिथलं मिळालं आणि गव्हर्नमेंटचं त्यांना पत्र आलं, की तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं आहे. पुढच्या आठवड्याभरामध्ये तुम्ही 75 पाउंड भरा. तर आता आला प्रश्न, की 75 पाउंड कुठून आणणार? पण अलकाच्या वडिलांच्या ओळखीचे एक त्यांचे मित्र तिथे होते, अ, रेगे, डॉक्टर गोरे म्हणून. तर नीतू त्यांना भेटायला गेले. ते इंडियन हाय कमिशनरमध्ये होते. त्यांनी ते गृहस्थ त्यांनी नीतूला बघितलं, पण तिथे जातानाचा प्रवास पण कठीणच होता. कारण लंगडता पाय, पैसा हातात नाही, थोडे चालत, थोडे लंगडत असे थोडं बसनी असा प्रवास करून ते त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी 75 पाउंड नितूंना दिले आणि म्हणाले, की बरेच मी असे पाहिले पैसे घेऊन जातात, पण परत दिले तरी नंतर कधी 4 ओळींचं पत्रही लिहत नाही. पण नितूंनी त्यांना शब्द दिला, की हे लवकरात लवकर तुमचे पैसे मी स्वतः तुम्हाला आणून देईल. आणि नंतर हा शब्द नितूंनी पाळला. पुढच्या 2 आठवड्यांमध्ये मिळणारे त्यांचे पैसे त्यांनी सगळे जमवले. त्याकरता त्यांनी नुसतं दूध आणि ब्रेड खाऊन दिवस काढले. सगळे पैसे जमवले आणि ताबडतोब ते 75 पाउंड त्यांना स्वतः परत केले. तर त्यांचं त्या गोरींना पण खूप कौतुक वाटलं, की इतका हुरहुन्नरी, सच्चा दिलाचा आणि शब्द पाळणारा माणूस मिळणं कठीण आहे आणि हा अत्यंत हुशार आहे आणि याचं भवितव्य जबरदस्त उज्ज्वल आहे. आणि तेच खरं झालं. नीतू एक उत्तम डॉक्टर झालेत. नंतर त्यांना ग्लासगोमध्ये जॉब मिळाला, ब्रिस्टलला जॉब मिळाला. नंतर अलका मुलींना घेऊन आधी गेल्या पुढे. मग त्यांचे आई-वडील मुलींना घेऊन आले त्यांना दुसरी मुलगी पण झाली. आणि हे सगळं करण्याकरता त्या 70च्या दशकामध्ये विजा मिळवणं, जाणं हे सगळंच खडतर होतं, कठीण होतं, पण ते सगळं झालं. आणि लंडनमध्ये त्यांना, ग्लासगोमध्ये त्यांचे उत्तम जीवन, आनंददायी जीवन सुरू झालं. म्हणजे एक कौटुंबिक आयुष्य त्यांनी तिथे खूप आनंदात मुलांसोबत हसत-खेळत मजेत घालवलं आणि सोबतच एक उत्तम सर्जन म्हणून पण त्यांची कीर्ती पसरली. आणि याच क्षणी त्यांना लंडनमध्ये डॉक्टर यकूब म्हणून त्या काळातले सर्वोत्तम हृदय रोपण करणारे ते डॉक्टर होते. त्यांच्यासोबत काम करण्याचं त्यांना मान मिळाला आणि त्यांच्यासोबत काम करता करता नीतू खूप छान तयार झाले. म्हणजे डॉक्टर यकूबशी त्यांची सर्जरीचं डॉक्टर यकूबना इतकं उत्तमरित्या पटली, की पुढे डॉक्टर यकूब जेव्हा कुठलंही हृदय त्यांना मिळणार असायचं, तर ते हृदय घ्यायला डॉक्टर यकूब स्वतः जायचे आणि तोपर्यंत ज्या पेशंटवरती ते हृदय रोपण करायचं आहे, त्याला सर्जरी करून तयार ठेवण्याचं काम हे नीतू करायचे. तर म्हणजे हा त्यांच्या सर्जरीला मिळालेली एक पावतीच होती आणि इथे ते खूप छानरित्या तयार झाले. खूप त्यांना प्रॅक्टिस आणि अनुभव मिळाला आणि त्यानंतर त्यांना मग कोलंबिया अमेरिकेमध्ये त्यांना जॉब मिळाला कोलंबियामध्ये. तर तिथे ते गेले. तो रिसर्च जॉब होता, जो त्यांनी
तिथे त्यांना सर्जरी तर करायला मिळाली नाही, पण तोही वेळ त्यांना मायक्रोस्कोपमधनं हृदयाचे स्नायू कसं काम करतात याचं ते रिसर्च जॉब होता आणि तो त्यांनी वेळ अतिशय उत्तमरित्या तो अभ्यास त्यांचा तिथे झाला, जो त्यांना पुढे भविष्यामध्ये बायपास करताना किंवा पुढे हृदयावरच्या शस्त्रक्रिया करताना खूप कामात आला. आणि तिथेही त्यांचं खूप छान सगळं काम सुरू होतं आणि अमेरिकेतही मग त्यांना डॉक्टर पॅसिफिको म्हणून त्या काळातले निष्णात बायपास सर्जन होते, ज्यांच्यासोबत त्यांना काम करायला मिळालं. आणि ते नीतू त्यांचं काम अतिशय जवळून बघत त्यांना असिस्ट करताना ते शिकत पण होते. नीतूंची जी निरीक्षण क्षमता होती ती अतिशय जबरदस्त होती. ते खूप बुद्धिमान होते, ते चौकस होते. यामुळे त्यांनी लवकर लवकर सगळ्या गोष्टी पॅसिफिकोनकडनं शिकून घेतल्या आणि ते शिकून झाल्यावर मग त्यांना वेध लागले ते भारतामध्ये परत येण्याचे. कारण इथून जातानाच त्यांनी ठरवलं होतं की शिक्षण घ्यायचं, उत्तमात उत्तम विदेशातनं शिकायचं आणि ते परत भारतात यायचं आणि आपल्या देशबांधवांना या सगळ्यांचा उपयोग केवळ आपल्या देशबांधवांकरता करायचा. आणि याप्रमाणे मग त्यांनी परत येण्याचं ठरवलं भारतामध्ये. आणि अलका पहिल्यांदा परत आल्या मुलांना घेऊन. परत आल्यानंतर अत्यंत स्ट्रगल अलकांना पण करावा लागला. नीतू अमेरिकेतच जॉब करत होते तोपर्यंत, कारण सपोर्ट हवा. अलका इतक्या म्हणजे प्रथम प्रथम क्रमांकाने ॲनेस्थेसिस झालेल्या डॉक्टर, त्यानंतर विदेशातला म्हणजे लंडन, अमेरिका सगळीकडे काम करण्याचा इतका अनुभव पाठीशी असूनही अलकांना जॉब मिळता मिळता नाकात दम आला. शेवट त्यांना 1,500 रुपयाच्या नोकरीवरती जसलोकमध्ये जॉब मिळाला. तोही त्यांनी ॲक्सेप्ट केला, कारण पुढे त्यांच्या पुढे ध्येय खूप मोठं होतं. आपले डॉक्टर तर ध्येय वेडेच होते, की त्या ध्येयाला गाठायचं हे त्यांनी ठरवलेलंच होतं आणि त्यांच्यात या कामामध्ये पूर्णपणे झोकून देऊन त्यांना मदत करायची हे अलकांचं ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांचा प्रवास सुरू होता. मग अलकांचा जॉब सुरू झाला. खूप त्रास झाला, मुलासारखे आजारी पडणं, पण त्यातूनही मार्ग काढत काढत शेवट ते थोडे सेटल झाले. आणि मग नीतू 1984 मध्ये ते पण परत आले भारतात, पण त्यांना जॉब मिळालाच नाही. त्यामुळे त्यांना परत अमेरिकेत जावं लागलं. पण अमेरिकेत काही त्यांना चैन पडलं नाही. पुढच्या 6 महिन्यात म्हणजे सप्टेंबर 84 मध्ये ते नेहमीसाठी परत आले आणि पुन्हा त्यांचा जॉब करता प्रयत्न सुरू झाला. ते मिळणार नाही हे त्यांना पटलंच. कारण काय, तर जरी त्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं इथे जाण्यापूर्वी, तरी परत आल्यावर त्यांच्या नोकरीत पडलेला खंड आणि इकडचा अनुभव तुम्हाला नाही म्हणून त्यांना सगळे जॉब नाकारले गेले. मग त्यांनी दादरमध्ये एक छोटीशी जागा घेतली भाड्यानी आणि तिथे आपली कन्सल्टन्सी सुरू केली आणि प्रयत्न सुरू केला तो मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सची अटॅचमेंट मिळावी म्हणून. तिथे खूप त्यांना संघर्ष करावा लागला. लवकर काही केसेस मिळाल्या नाही. पण तरी मग ब्रीच कँडीमध्ये आणि जसलोकमध्ये त्यांना 1 दिवस, 1.5 दिवस आठवड्यातनं 1 किंवा 1.5 दिवस असं काम मिळालं. मग ते सुरू झालं. आणि या सगळ्या याच्यामध्ये एक त्या काळच्या तरुण भारतमध्ये सुद्धा एक लेख छापून आला, की इतका हुशार, ध्येयवेडा, जबरदस्त व्यक्ती जो इथे फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण होऊन इतका उत्तम सर्जन बनून विदेशामध्ये ज्यांनी काम केलं आणि तिथे त्याला इतके छान सर्टिफिकेट्स मिळाले, ती व्यक्ती देशात परत आल्यावर त्याला इथे नोकरी मिळत नाही. हे काय म्हणजे काय हा दैव दुर्विलास, असं त्या काळामध्ये एक लेख आला तरुण भारत या पेपरमध्ये त्या काळच्या. पण तरी असे काही दिवस गेले आणि त्यांच्या या सगळ्या संघर्षाला कलाटणी देणारी एक घटना घडली. ती होती ब्ल्यू बेबी केस. आणि तो दिवस पण अलकांच्या अत्यंत स्मरणात आहे, कारण तो दिवस होता 31 ऑक्टोबर 1984. त्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली होती. आणि ती ब्ल्यू बेबी केस म्हणजे एक छोटं 6 महिन्यांचं बाळ, ज्याला जन्मजात हृदयरोग होता
आणि त्याच्या शरीरामध्ये शुद्ध अशुद्ध रक्त मिसळत होतं आणि त्या बाळाची ताबडतोब सर्जरी करणं गरजेचं होतं. आणि ते बाळ होतं एका डॉक्टरांचंच. पण मग ओळखीतून तेव्हा नीतू तिथे होते जसलो ब्रीच कँडी हॉस्पिटलला. तर तिथे त्यांनी या बाळाची सर्जरी केली. ती उत्तम झाली. बाळ छान म्हणजे व्यवस्थित झालं आणि यांचं नाव त्या सगळ्या सर्कलमध्ये दुमदुमलं, की चला हे करू शकतात अशा सर्जरीज. आणि याच्यामध्ये त्या केस नंतर त्यांना आणखीन एक केस मिळाली. ती होती अंशुमन जरीवाला. हा पण एक छोटा 6 वर्षाचा मुलगा होता. त्याला पण जन्मजात हृदयरोग होता. आणि याच्यावरती 6 वर्षाची असताना शस्त्रक्रिया केली. तो छान त्याची तब्येत झाली. त्याच्या हृदयाचं जी झडप होती, वॉल तो खराब झालेला होता. तो डॉक्टरांनी बदलला आणि तो मोठा व्हायला लागला. पण छोट्या मुलांमध्ये त्या काळामध्ये ज्या झडपा लावायचे हृदयाच्या, त्या मृत व्यक्तीकडून घेतलेल्या असायच्या निर्जंतुक करून. मूल मोठं होत गेल्यावरती त्या झडपा त्या तुलनेने मोठ्या होत नव्हत्या. म्हणून मूल थोडं मोठं झाल्यावर पुन्हा त्यांची सर्जरी करावी लागायची. तर या मुलाची पुन्हा तो 16 वर्षाचं झाल्यावर एक सर्जरी झाली. त्यानंतर तो ठीक झाला, पण काही कॉम्प्लिकेशन्स झाले. नीतूंनी पुन्हा त्याची सर्जरी केली आणि त्याला तो चांगला झाला. तो 16 वर्षाचा मुलगा आज ज्या क्षणी डॉक्टरांनी हे पुस्तक लिहिलं, तेव्हा तो 26 वर्षाचा होता आणि कॉम्प्युटर आहे आणि कॉम्प्युटर इंजिनियर झाला आहे. तर त्या फॅमिलीनी त्यांना नाव दिलं मॅजिक डॉक्टर. म्हणजे ही एक मॅजिकच होतं त्यांच्या जीवनामध्ये. त्याच्यासोबत आणखीन 2-3 अशा केसेस झाल्या, की ज्यामुळे नीतूंचं नाव त्या सगळीकडे खूप दुमदुमलं. आणि तो काळ होता 1988 आणि 89. या सगळ्या याच्यामध्ये या केसेस करताना एक केस आणखीन अशी घडली, की ती अलकाचा भाचा, त्यांच्या बहिणीचा मुलगा, त्याची सर्जरी करावी लागली बायपास. त्याला लहानपणापासूनच हृदयरोग नव्हता, पण त्याला बीपी होतं आणि मग मोठा झाल्यावरती त्याच्यामध्ये हृदयरोग डेव्हलप झाला. तर ती केस थोडी सिरियस होती. पण त्या काळी एक नवीन टेक्निक वापरून, म्हणजे मेमरी आर्टरी याचं टेक्निक वापरून डॉक्टरांनी ती शस्त्रक्रिया भारतात पहिल्यांदा केली. आणि तो पण फार ती शस्त्रक्रिया उत्तम झाली, यशस्वी झाली. पण ही शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर राऊंडला गेले, तर त्यावेळेला त्यांना थोडा त्रास होत होता पेशंटला. मग त्यांनी एका नजरेत डॉक्टरांनी बघितलं, की एक ज्या काही नळ्या लावलेल्या आहे, त्यात थोडीशी नर्सनी चूक केलेली आहे आणि त्यामुळे हवा आत जाते आहे. त्याबरोबर डॉक्टरांनी सगळ्यांना फैलावर घेतलं. पुन्हा सगळ्या स्टाफला त्यांनी शिकवलं, की कशा पद्धतीने पोस्ट केअर करायची. आणि डॉक्टर असे हुकमी, त्यांची नियमावली तयार असायची, की ऑपरेशन करताना कशाप्रमाणे, कुठल्या नियमानी, कुठल्या क्रमाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि त्या तशाच घडल्या पाहिजे, यावर त्यांचा वचक असायचा. त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण टीम आपली तयार केली होती आणि ही सर्जरी पण यशस्वी झाली. आणि त्यानंतर आणखी एक सर्जरी महत्वाची त्यांच्या आयुष्यात घडली. ती म्हणजे त्या काळचे बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष, त्यांच्या मेहुण्याची केस. त्यांचे मेहुणे हे डेंटल कॉलेजचे डीन होते आणि त्यांनाही हृदयरोग झाला होता आणि अतिशय ते सिरियस क्रिटिकल होते. त्यांच्या हृदयाचं म्हणजे पडदा फाटला होता. तिथे एक बलून तयार झाला होता आणि असं हे होतं, की हे जास्त जगू शकणार नाही. त्यावेळेला त्यांनी ठरवलं, की बाहेरून विदेशातून आपण डॉक्टर बोलवायचे आणि ते सर्जरी करतील. पण काय झालं, की तेवढा वेळ पण हाताशी नव्हता. नीतूचे एक ओळखीचे जे होते, ते त्यांचे मित्र होते आणि त्यांनी नीतूंना ही केस रेफर केली आणि नीतूंनी ठरवलं, की हे वाचायचे 10% चान्सेस आहे, पण ते आपण त्यांना देऊ. ही सर्जरी मी करणार आणि त्यांनी ही सर्जरी केली. आणि म्हणजे त्या काळामध्ये असे कमी सर्जनच नव्हते कोणी, की इतक्या आपल्या करिअरच्या सुरुवातीला अशा अवघड केसेस कोणी करतील.
पण ती नीतूंनी केली आणि ते यशस्वीरित्या पार पडली आणि तेही उत्तम त्यांची पण रिकव्हरी झाली. यांनी पण त्यांचं नाव खूप चांगल्या पद्धतीने पुढे गेलं आणि असं करत त्याच क्षणी डॉक्टर हे काम सुरूच होतं. मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून एक हॉस्पिटलचं पण स्वप्न त्यांनी बाळगलं होतं आणि याच्यामध्ये हिंदुजामध्ये पण त्यांना काम मिळालं आणि तिथे पूर्ण आपला स्टाफ म्हणजे सगळी त्यांची जी टीम, त्यांचे अनेस्थेसिस्ट, त्यांचे ज्युनियर असिस्टंट, त्यांचे सगळे सहकारी, नर्स, हा पूर्ण स्टाफ घेऊन ते तिथे सर्जरीला जाणार. हे पण हिंदुजांनी त्यांना मानून त्यांना बोलवलं तिथे. तर असंच एकदा काय झालं, की हिंदुजामध्ये ते गेले आणि बाहेर त्यांना गर्दी दिसली. बऱ्याच गाड्यांचा ताफा. त्यांनी चौकशी केली, की काय आहे? मग त्यांना कळलं नाही साहेब ॲडमिट आहेत. म्हणाले, "साहेब? कोण साहेब?" मग त्यांनी आत जाऊन बघितलं. मग त्यांना कळलं बाळासाहेब ठाकरे इथे ॲडमिट आहे. मग ते गेले, साहेबांना भेटले आणि साहेब म्हणाले, "काय तुम्ही कोण?" म्हणे, "मी सर्जन नीतू माणके." "अच्छा, तुम्ही का तुम्हाला उद्धवनी बोलवलं?" ते म्हणाले, "नाही, नाही, मी उद्धवनी नाही बोलवलं. मी दुसरी सर्जरी करता आलो, की जाता जाता साहेब इथे आलेत, तर त्यांना भेटून जावं. एरवी कशाला साहेब आपल्याला बोलवणार? म्हणून मी आलो. मी तुमचे सगळे रिपोर्ट्स पाहिले, उत्तम आहे. तुम्हाला काही फारसं झालेलं नाहीये. तुमचं वय किती 55 वगैरे असावं." असं ते बाळासाहेबांना म्हणाले. बाळासाहेब म्हणाले, "छे छे, माझं वय 65 आहे." "नाही हो, तुम्ही तर चांगले धडधाकट आहात. काही तुम्हाला फारशा ट्रीटमेंटची गरज नाही. तुम्ही उत्तम होणार. तुमचे जे आलेले आहेत तुमचे डॉक्टर्स, त्यांच्याशी बोला आणि ते काय म्हणतात ते आपण छोटीशी ट्रीटमेंट करू आणि तुम्ही जा परत." मग ते निघून गेले. बाळासाहेब थोडेसे त्यांच्या बोलण्यानी एकदम प्रभावित झाले, की अरे, हा म्हणतोय म्हणजे आतापर्यंत सगळे घाबरत होते त्यांना सांगायला, की तुम्हाला काही हृदयाचं झालेलं आहे. डॉक्टर म्हणतात, "छोटंसं झालंय, आपण तेवढं करू आणि निघू." म्हणून मग त्यांनी पुन्हा नीतूंना बोलवलं, की या आणि काय आहे मला सांगा. मग नीतू त्यांना म्हणाले, "हे बघा, आपल्या एका नळ्यांमध्ये थोडासा अडथळा आलेला आहे. तो तेवढा आपण एन्जिओप्लास्टी करू आणि तुम्ही ठीक होऊन जाल." ते म्हणाले, "अच्छा, मी मग तांबेंकडे जातो ना करायला." "अहो, तांबे कशाला? इथे तुम्ही आता आलेच आहात हॉस्पिटलमध्ये, तर एवढंही आपण उरकून टाकू. मग तुम्ही महाराष्ट्राचा भार व्हायला मोकळे." तर त्यांचं जी भाषा, त्यांची बोलण्याची पद्धत बाळासाहेबांना खूप आवडली. बाळासाहेबांनी त्यावेळेला प्लास्टी करून घेतली आणि त्यानंतर 2-3 वर्ष छान गेले. पुन्हा बाळासाहेबांना म्हणजे अँजायना पेनचा त्रास झाला आणि नंतर नितून माणकेंनीच त्यांची बायपास सर्जरी केली आणि त्यावेळेला हे नाव डॉक्टर नीतू माणके हे सगळीकडे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलं. सगळ्यांना खूप म्हणजे ज्या वेळेला बाळासाहेबांची सर्जरी झाली आणि मग नंतर रात्रभर नीतू तिथेच थांबले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना निरोप आला, की सगळे लोक तुम्हाला भेटायला बाहेर थांबलेले आहे, तर जरा त्यांना भेटायला या. यांना वाटलं असतील 550 लोक, आपण जावं भेटावं आणि यांनी बाहेर जाऊन बघितलं तर लोकांचा रीघ, प्रचंड संख्येत तिथे लोक उभे होते. हे पण अगदी अवाक झाले, की बाळासाहेबांचं काय, आपल्या हातनं जर छोटंसं गडबड झाली असती तर काय झालं असतं? आणि त्यांनी सगळ्या लोकांना परत पाठवलं आणि ह्या सर्जरी नंतर यांचं नाव खूप दुमदुमलं. बरेचदा तर नीतू माणकेंना असे फोन यायचे किंवा टॉन्टिंग पण व्हायचं. "किती साहेबांकडून किती रक्कम मिळाली तुम्हाला या कामाकरता?" नीतू म्हणाले, "सध्या मोजण्याचं काम चाललंय. मोजून झालं की तुम्हाला सांगेन." आपल्या भाषेत ते उत्तरं देण्यातही वाकबारच ना. आणि असं होता होता एक दिवस काय झालं, एक सर्जरी सुरू होती. नानाजी देशमुखांचा फोन आला. तो अलकांनी उचलला. पण हे ऑपरेशनमध्ये बिझी असल्यामुळे त्यांनी फारसं न ऐकता तो फोन ठेवला. नीतूंना कळलं नानाजी देशमुखांचा फोन येतोय म्हणजे विशेष काही केस आहे. त्यांनी पुन्हा फोन करायला सांगितला. फोन केला तर ते होते. तो फोन आला होता राम शेवाळकरांबद्दल. मग त्यांनी निरोप दिला, की पेपर्स घेऊन पाठवा आणि सर्जरीतून फ्री झाल्यावरती ते पेपर्स घेऊन येणाऱ्याला भेटायला गेले. बघितलं काय तर समोर खुद्द हृदयनाथ मंगेशकर
आणि लता मंगेशकर राम शेवाळकरांचे पेपर घेऊन आलेले. त्यांना पण जबरदस्त हृदयरोग झालेला होता. नीतूंनी त्यांच्यावरही उपचार केले आणि त्यांना यशस्वीरित्या एक उत्तम जीवन दिलं. आणि त्यांनी तब्येत बरी झाल्यावर पुन्हा राम शेवाळकरांचे दौरे सुरू झाले. त्यावेळी नीतूंना वाटलं खरंच या महान लोकांची सेवा आपल्या हातनं घडती आहे, हेच आपलं मोठं भाग्य आहे. आणि असंच करता करता मग त्या काळामध्ये बऱ्याच केसेस नीतू माणकेंनी केल्या, ज्या अतिशय सिरियस आणि विविध पद्धतीच्या होत्या. त्यात होते आपल्या अनुराधा पौडवाल यांचे दीर, त्यानंतर मनोहर जोशींच्या पत्नी अलका जोशी यांची केस, त्यानंतर अ, बऱ्याच अशा केसेस त्यांनी मोठ्या मोठ्या केल्या. नाना पाटेकरांचा भावाची केस, नाना पाटेकरांच्या भावांच्या केस वेळेला तर त्यांनी सर्जरी बघायला त्यांना आत बोलवलं, पण नानांनाच घेरी आली बघताना आणि ते म्हणाले, अरे काय रे, पहिल्यांदा मी असं जिवंत हृदय बघितलं आणि तू मला बोलवतोयस याला. तर नीतू म्हणाले, काय मग बघायला बघ ना असं, आणि तूही तुझं सिगरेट वगैरे पिणं बंद कर, नाही तर पुढे मला तुझी सर्जरी करण्याची वेळ येईल आणि ते मला परवडणार नाही मग, कारण मग मी तुझ्या हृदयात कोरलेले सगळे नावं मला जपून ठेवावे लागतील ना. असे गमतीशीर पण होते. जेवढे करारी शिवीगाळ असं बोलणं तेवढेच हुशार, बुद्धिमान आणि तेवढेच प्रेमळ पण आणि कलाकारांविषयी अतिशय आस्था बाळगणारे. आणि आणि एक केस त्यांनी त्यांच्या जीवनात केली. ती एक मुलगी होती आणि तिचं छोटं बाळ, त्याला पण हृदयरोग झालेला आणि त्यांनी सांगितलं की हिचं ऑपरेशन करावं लागेल बाळाचं, पण ते तयारच होईना. मग त्यांनी विचारपूस केल्यावर कळलं की आपल्या देशात असं, त्या मुलीनी सांगितलं की तिचा नवरा हे ऍक्सेप्टच करायला तयार नाही की हे असं बाळ माझं होऊ शकतं. त्यामुळे आता ट्रीटमेंट तरी कशी करणार, पैसा नाही. आणि तेव्हा नीतूंनी ठरवलं की आपल्या भारतामध्ये त्यांनी अभ्यास केल्यावरही कळलं की छोट्या मुलांच्या आजारपणावरती पैसा खर्च करणं याकरता फारसे लोक उत्सुक नसतात. ते निरोगी मुलावर खर्च करण्याकडे त्यांचा कल आहे. म्हणून त्यावेळेला त्यांनी एक वसंत मालती म्हणून ट्रस्ट स्थापन केला, जो या छोट्या मुलांसाठी निधी देईल, गरजू मुलांना. म्हणजे नीतूंनी आपल्या आयुष्यात 12,000 यशस्वी शस्त्रक्रिया केल्या, त्यातल्या 4,000 त्यांनी विनामूल्य केल्या. आणि तरीही त्यांच्यावरती बरेचदा असा हे झाला, आरोप झाला की तुम्ही पैसे खाता, तुम्ही लोकांना लुबाडता. आणि याच काळामध्ये अशी एक केस घडली की त्यांनी म्हणजे अंतर्बाह्य नीतू ढवळून निघाले. ती केस होती रवी जैनची. ते पण खूप सिरियस होते. त्यांच्यावरती उपचार झाले आणि तो जगणार नाही असं त्यांनी आधीच त्यांच्या फॅमिलीला सांगितलं होतं. पण शस्त्रक्रियेनंतर तो मुलगा गेला आणि त्याच्या काकांनी केस केली. आई वडिलांना तर माहिती होतं की मुलगा आपला किती सिरियस आहे, पण ते काकांनी केस केली आणि ती केस लढता लढता आणि नेमकं त्या मुलाला काय झालं होतं, का तो गेला, हे समजावून सांगणं. तरीही त्या काळामध्ये नीतूंनी दूरदर्शनवर पेपरमधनं मुलाखती देऊन आपली बाजू मांडली आणि याच्यात काय केसमध्ये काय प्रॉब्लेम्स होते हे सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं, आपली बाजू ठेवली. आणि ही केस सुरूच होती तर सोबतच त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सची पण धाड पडली आणि त्याचा पण खूप मनस्ताप झाला. आणि विचार करताना त्यांना कळलं की कोणीतरी मुद्दाम आपल्याला या सगळ्या याच्यात त्रास देतंय, अडकवण्याचा प्रयत्न करतंय. पण तरीही नीतूंचा स्वभावच असा नव्हता की छोट्या मोठ्या गोष्टींनी घाबरायचं आणि काम सोडून बसायचं. तरी ते पुन्हा आपल्या कामाला लागले. तेवढ्याच उत्स्फूर्तपणे उत्साहाने ते आपलं सर्जरी करत होते. त्यांचं नाव इतकं झालं की बरेचदा त्यांना बाहेर कॉन्फरन्सना जाणं, विदेशात जाणं, कुठे कार्यशाळा असेल तिथे त्यांना बोलवल्या जायचं, तिथे जाणं, हे उत्तमरित्या त्यांचं सुरू होतं. सोबतच हॉस्पिटलसाठीचं पण काम त्यांचं चालू होतं. हॉस्पिटल करता जागा मिळवता मिळवता त्यांच्या नाकात दम आला, पण शेवट त्यांना जागा मिळाली. ती अशी मिळाली की ती
ती हातात येईपर्यंत पण त्यांना खूप मनस्ताप झाला आणि त्या जागेवरती मग हॉस्पिटलचं काम सुरू झालं. ते काम इतकं म्हणजे त्याच्याकरता लोन मिळवण्याकरता पण खूप अडचणी आल्या. म्हणजे इतकं प्रचंड मोठं त्यांचं स्वप्न होतं, की 17 म्हणजे मजली इमारत या हॉस्पिटलची बांधायची. कारण फॉरेनमध्ये कुठेही ते गेले, की हॉस्पिटल पहिल्यांदा पाहायचे. त्याची इमारत, तिथे चालणारं काम, तिथे असलेल्या सुविधा, हे सगळं आपल्या देशात, आपल्या इथल्या पेशंटना हे सगळं मिळावं आणि हृदयरोगानी कोणाही पेशंटचा इलाज न होता मृत्यू होऊ नये, त्यांना सगळ्या सेवा मिळाव्या म्हणून ते खूप झटले. त्यांनी हॉस्पिटलची इमारत उभी केली, खूप कष्ट सोसले त्याकरता, प्रचंड लोन घेतलं आणि ते लोनचा हफ्ता ते 40 लाख रुपये महिना हफ्ता भरायचे त्याकरता. आणि अशी सिच्युएशन असताना एक 900 रुपयाची अफरातफर केली म्हणून त्यांच्यावरती केस ठोकल्या गेली, याचाही त्यांना खूप मनस्ताप झाला, खूप वाईट वाटलं. आणि हे सगळं कार्य उत्तमरित्या सुरू असताना 2003 मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला. खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं तिथे स्वागत झालं, पुरस्कार त्यांनी घेतला आणि खूप म्हणजे त्यांनी हे पुरस्कार घेताना खूप अलकांना पण आनंद झाला आणि त्या क्षणी त्या विचार करता पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये गेल्या, की आपण हे सगळं जे प्रसिद्धी, जे ठरवलं होतं नीतूंनी 25व्या वर्षी, 45व्या वर्षी त्यांनी हे सगळं मिळवलं. पण अजूनही हॉस्पिटलचं स्वप्न मात्र त्यांचं सत्यात उतरलेलं नाहीये. त्याकरता म्हणावी तशी मदत त्यांना मिळत नव्हती. इमारत उभी राहिली, पण पुढचं काम करण्याकरता त्या तुलनेत फायनान्स झाला नाही. खूप प्रयत्न केले. बाळासाहेबांनी पण प्रयत्न केले. मोठ्या-मोठ्या लोकांशी त्यावेळेला भेटीगाठी घालून दिल्या. पण काही केल्या, जो काय प्रस्ताव येत होता, की नाव त्यांना सोडावं लागणार होतं हॉस्पिटल करता. ते काही त्यांचं जमलं नाही आणि ते स्वप्न लांबतच चाललं होतं उभं राहणं. आणि इकडे तर काम सुरू होतं. त्यांनी आपल्या काळामध्ये आणि एक खूप मोठं महत्वाचं काम आपल्या देशामध्ये केलं. ते म्हणजे कुठलंही हार्ट लंग मशीन न वापरता चालू हृदयावर शस्त्रक्रिया करणं. हे 90च्या दशकातलं खूपच मोठं काम होतं. कारण त्यावेळेला अशा शस्त्रक्रिया या फक्त अमेरिकेत होत होत्या आणि आपले भारतीय डॉक्टर सुब्रमण्यम यांच्याशी डॉक्टरांची जवळीक झाली होती. ते अशा शस्त्रक्रिया अमेरिकेत करायचे. तर त्यांची एक कार्यशाळा त्यांनी भारतामध्ये ठेवली. सुब्रमण्यम त्यावेळेला आले आपल्या इथे आणि त्यांची कार्यशाळा 2 दिवसांनी होती. पण 2 दिवस आधीच एक सीरियस केस आली. ती सर्जरी त्यांनी नीतूंनी केलेली बघितली आणि ते म्हणाले, की ही पण जी सर्जरी आहे चालू हार्टवर करण्याची, ही पण तू नक्की उत्तमरित्या करशील. आणि मग 2 दिवसांनी ती कार्यशाळा सुरू झाली हिंदुजा च्या ऑपरेशन थिएटरमध्ये. डॉक्टर आणि सगळी टीम सर्जरी करता उभी राहिली. सुब्रमण्यम डॉक्टरांनी पहिलं छातीवरती कट घेण्यानी श्री गणेशा केला आणि पुढची सगळी जी सर्जरी आहे ती डॉक्टर नीतूंनी केली. आणि ही सर्जरी एकचदा डॉक्टरांनी पॅरिसमध्ये म्हणजे त्याची सीडी पाहिली होती, की चालू हृदयावरती कशा पद्धतीने शस्त्रक्रिया होते आणि ते डोक्यात ठेवून त्यांनी ही शस्त्रक्रिया इतक्या उत्तम रीतीने केली आणि ही सर्जरी सुरू असताना लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवरती बाहेर 100 मोठे सर्जन बघत होते. हे आपल्या भारतातलं सगळ्यात पहिलं त्या काळातलं कार्यशाळा आणि सर्जरी होती. ज्याचं सगळीकडे त्यांचं नाव यांनी खूप दुमदुमलं. टीव्हीवरती याची बातमी पसरली आणि असं हे नीतू माणके नाव सगळीकडे पसरलं. सगळं सोबतच हॉस्पिटलचं स्वप्न ते पण थोडंफार 17 मजली इमारत उभी राहिली होती आणि मग त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्यावरती त्यांच्या अमेरिकेत, लंडनमध्ये
2-3 ठिकाणी त्यांना भाषणाकरता कार्यशाळेमध्ये बोलवलं होतं. तिथे ते जाऊन फिरून आले आणि आल्यावरती 18 तारीख होती मे महिन्याची. पुण्याला एक सर्जरी होती, तिथे ते गेले. पण पुण्याला सर्जरीचं पोस्टपोन झाल्यामुळे ते परत यायला निघाले. येता येता पिरंगुटला त्यांच्या भाच्याचं एक फॅक्टरी होती, जिथे त्यांनी आपल्या हॉस्पिटलसाठी स्वयंचलित बेड, हे पण नवीनच होतं आपल्या देशात तेव्हा, आणि एक नर्स स्टेशन असं ऑर्डर दिली होती, ती बघितली आणि ते परत आले मुंबईला. आणि दुसऱ्या दिवशी 19 मेला ते पुन्हा सकाळी उठून आपल्या सर्जरी करता हॉस्पिटलला जायला निघाले. अलकाताईंना बरं वाटत नव्हतं, म्हणून त्यांनी म्हटलं की तू आराम कर, मी जातो आणि अॅनेस्थेशियाचं काम तुझ्या असिस्टंट यांना तू समजव, आम्ही करू ती सर्जरी, ते सगळं काम, तू आराम कर. तो दिवस 19 मे 2003, तो दिवस व्यवस्थित गेला. संध्याकाळ झाली, अलकाताईंनी पण आपलं जेवण सगळं आवरलं आणि रात्री 9 वाजता त्यांना फोन आला डॉक्टरांचा की मी निघालोय हॉस्पिटलमधनं, पोचतोच थोड्या वेळाने. आणि हे बोलून फोन ठेवला आणि पुन्हा 5च मिनिटात फोन आला. तो होता डॉक्टरांची म्हणजे असिस्टंट जी अलोदिया म्हणून ती पण डॉक्टरांसोबत सेक्रेटरी अलोदिया, ती नेहमी डॉक्टरांसोबतच येत असे, घरी जायला निघत असे. तिने फोन केला की डॉक्टरांना छातीमध्ये दुखतंय आणि आम्ही हिंदुजाला चाललो. तर एकदम अलका हे झाल्या की अरे काय होत आहे डॉक्टरांना. तरी त्यांनी ते उडवून लावलं की हा ते तर होत असतं असं कधीतरी, मध्ये खूप कामाचा थकवा असेल, पण डॉक्टरांना काही होऊ शकतं असं त्यांना विश्वासच वाटला नाही. म्हणून त्या पुन्हा आपल्या कामाकडे वळल्या, वाचनाकडे वळल्या. पण पुन्हा 10व्या मिनिटाला त्यांना फोन आला की डॉक्टरांनी तुम्हाला ताबडतोब हिंदुजाला बोलवलं आहे. त्यांनी आपल्या मुलीला पण फोन केला, जुई म्हणून. त्यांच्या 2 मुली, चारुता, जुई. जी चारुता पण डॉक्टर होऊन सर्जन होत होती, पुण्याला होत होती. आणि ही जुई ही पण MGM मेडिकल कॉलेज मुंबई इथे ती पण सर्जरीचं शिक्षण घेत होती. ती घरी होती, पण थोड्या वेळापुरती बाहेर गेली होती. तिलाही त्यांनी सांगितलं की तू ताबडतोब निघ आणि मला पिकअप कर, आपण हिंदुजाला जाऊ. आणि ते हिंदुजाला पोहोचले आणि त्या क्षणी या विचार करत होत्या की छातीत दुखतंय, त्रास होतोय, मला बोलवून घेतलंय, काय झालं असेल डॉक्टरांना, असा विचार करत करतच त्या लिफ्ट पर्यंत पोहोचल्या. त्यांना कळलंच नाही लिफ्ट मधून त्या ICU पर्यंत कशा म्हणजे पोहोचल्या. ICU मध्ये पोहोचल्या, त्यांनी बघितलं की सगळे ICU मध्ये सगळे त्यांचे डॉक्टर्स, सर्जन सगळे उभे आहेत. हे त्यांना नेहमीच होतं की नीतू सर्जरी करणार असले की सगळा असा ग्रुप त्यांचा गोळाच असायचा. पण आज तिथे पेशंट म्हणून त्यांनी बघितलं तर तिथे त्यांचे नीतू मांडके होते पेशंट म्हणून. ते शुद्धीवर होते. हळूच ते बोलले कानात की मला हार्ट अटॅक येतो आहे, मला अॅनेस्थेशिया लागेल, मला कॅथ लॅबमध्ये शिफ्ट करावं लागेल आणि हा खूप जबरदस्त मोठा आजार आहे, ज्या आजारालाच नीतूंनीच नाव दिलं होतं विडो मेकर. विडो मेकर म्हणजे हा असा भयंकर आजार असतो कोरोनरी आर्टरीजचा, की ज्या आजारामध्ये मनुष्य हा वाचूच शकत नाही. तर हा आजाराने मी ग्रासित झालो आहे आणि मला अशी अशी ट्रीटमेंट लागेल. आणि ते अलकांनी ते ऐकलं, अॅनेस्थेशिया, त्यांनी ताबडतोब सगळी तयारी सुरू केली. त्यांचं म्हणजे धक्का पण बसला, पण त्यांच्यातला जो अॅनेस्थेशिस्ट होता तो जागा झाला. ताबडतोब त्यांनी सगळी तयारी सुरू केली. ऑक्सिजन मास्क लावला, त्यांना कॅथ लॅबमध्ये शिफ्ट केलं, ट्रीटमेंट सुरू झाली, त्यांची अँजिओग्राफी झाली. त्यात त्यांना कळलं की त्यांच्या ज्या मेन म्हणजे ज्या महारोहिण्या आहे, मेन आर्टरीज ज्या आहेत, त्याच इतक्या विचित्र पद्धतीने ब्लॉक झालेल्या आहे की खूप क्रिटिकल आहे ही सिच्युएशन. आणि मग त्यांनी एकदा असंच गमतीत डॉक्टरांशी बोलता बोलता त्यांनी प्रश्न विचारला होता नीतूंना की मला जर कधी हार्ट प्रॉब्लेम झाला तर माझी सर्जरी तूच करशील का. तर ते हसत म्हणाले होते, हो मीच करीन, पण अॅनेस्थेशिया काय द्यायचा हे तुम्ही सांगा.
मग त्यानंतर त्यांनी असंच गमतीत चाललं होतं. मग त्यांनी डॉक्टरांना विचारलं होतं, की तुम्हाला जर असा काही त्रास झाला, तर तुमची सर्जरी कोणी करायची? ते खूप गडगडाटी हसले. म्हणे, "मला जर असा काही आजार झाला, तर माझ्यावरती सर्जरी करणारा डॉक्टर काही सांगू शकत नाही मी. पण बायपास करायची जर वेळ आली, तर डॉक्टर भट्टाचार्यांना बोलव." एकदम अलकाताईंना ते आठवलं. त्यांनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर पण लागलीच आले, कारण सगळ्यांचं नीतू माणके यांच्यावरती अतिशय प्रेम होतं. आणि त्या क्षणी अमेरिकेत एक कॉन्फरन्स सुरू होती डॉक्टरांची. तिथूनही सगळ्या डॉक्टरांचे फोन आले ताबडतोब. सगळेजण मदतीला उभे राहिले. हिंदुजा हॉस्पिटलनी पण ठरवलं, की आम्ही पण जे काय वाटेल ती मदत करू. बाहेर डॉक्टरांना अमेरिकेत न्यायचं असेल तिथे नेऊ. आपल्याला किंवा कोणा डॉक्टरांना घेऊन यायचं असेल ते करू. हे सगळं तयारी सगळे सुरू केलेली होती. पण त्याच क्षणी त्यांनी ठरवलं, की क्रिटिकल आहे पण, आणि आपण अँजिओग्राफी केल्यावर आपण ॲटलीस्ट आत्ता या क्षणी या सीरियस कंडिशनमध्ये त्यांची प्लास्टी तरी करूया. म्हणून त्यांचे नेहमीचे जे डॉक्टर होते अँजिओप्लास्टी करणारे त्यांना बोलवलं. त्यांनी प्लास्टी केली आणि थोडे डॉक्टर स्टेबल झाले. मग अलकांना सगळ्यांना हायसं वाटलं, की चला डॉक्टर आता ठीक होत आहेत, रिकव्हरी होईल त्यांची आणि उद्याच ते आपल्याला सांगतील, की काय तुम्ही ट्रीटमेंट करा माझ्यावर. असं म्हणून थोडे सगळेजण त्यांच्यावरती लक्ष ठेवूनच होते. ट्रीटमेंट सुरूच होती. डॉक्टर भट्टाचार्य पण येऊन पाहून गेले. ते म्हणाले, की सर्जरी आत्ता या सिच्युएशनमध्ये आपण नाही करू शकत. 2 दिवसांनी म्हणजे 22 तारखेला आपण यांची सर्जरी करूया. आणि ते निघून गेले. हे सगळं सुरू असताना मी सगळ्यांकडून बोलता बोलता अलोदिया त्यांची जी सेक्रेटरी डॉक्टरांच्या सोबत होती तिच्याशी बोलताना अलकांना कळलं, की डॉक्टर तेव्हा हॉस्पिटलमधनं निघाले आणि ड्रायव्हिंग करत निघाले ते कार घेऊन, आणि या शेजारी बसल्या होत्या अलोदिया. तर थोड्या 5च मिनिटांनी त्यांना श्वास लागायला लागला आणि ते म्हणाले, की मला माझ्या जवळ जी डबी आहे त्यातनं मला गोळी दे. त्यांनी सॉर्बिट्रेटची गोळी तोंडात ठेवली आणि खूप शांतपणे म्हणजे हळुवारपणे डीप ब्रीथ करत 10च्या स्पीडनी ते गाडी चालवायला लागले. आणि त्यांना सेक्रेटरीला पण कळेच ना, की हे इतके हळू गाडी का चालवतायत. पण अलकांना जेव्हा फोन करायला सांगितला, की मला छातीत दुखतंय, तेव्हा त्यांना कळलं, की डॉक्टरांना त्रास होतोय. आणि असंच 10च्या स्पीडनी ड्राईव्ह करत ते हिंदुजा हॉस्पिटलला गाडी घेऊन पोहोचले. कारण हॉस्पिटल जवळच होतं. आणि तिथे आल्याबरोबर त्यांनी लिफ्ट जवळच लिफ्ट जवळच सगळ्यांना सूचना केल्या, की ही मी सीरियस पेशंट आहे. मला ताबडतोब आयसीयूची गरज लागेल. कॅथ तयार ठेवा, आयसीयू रेडी ठेवा. मला या पद्धतीची ट्रीटमेंट लागेल. काय ट्रीटमेंट करायची, कोणाला बोलवायच्या, या सगळ्या सूचना स्वतः डॉक्टर नीतू माणकेंनी दिल्या आणि स्वतःच चालत जाऊन स्ट्रेचरवर झोपले. आणि स्ट्रेचर घेऊन जाणारा वॉर्ड बॉयच्या हातनं काहीतरी चूक होऊन त्याच्या हातनं एक पेपर खाली पडला. तर तेव्हा त्याला सुद्धा त्यांनी फटकारलं, "अरे बाबा, खूप सिरियस केस आहे. केव्हा तुम्हाला कळणार? आता तरी नीट लक्ष द्या आणि नीट कामं करा." आणि असं ते स्वतःच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, स्वतःच आयसीयूमध्ये गेले. आणि त्याच्या अलका आल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला सगळ्या बाकी टीमच्या स्वाधीन केलं आणि त्यांनी शांत डोळे मिटले. आणि हे याच स्थितीमध्ये 20 तारीख पण गेली, 21 पण गेली आणि 22 तारखेला दुपारी 22 मे 2003 या दिवशी दुपारी 12:59 डॉक्टरांची प्राणज्योत मालवली. म्हणजे असा ध्येयवेडा डॉक्टर, ज्यांनी लोकांच्या हृदयाला हात घालून त्यांना हृदयदान दिलं, जीवनदान दिलं, असा हा डॉक्टर स्वतः हृदयरोगाने गेला. हृदयाने साथ सोडल्यामुळे देवाकडे परत गेला. जो हा जीवन प्रवास आहे हा नक्कीच हृदयाला, आपल्या सगळ्यांच्या हृदयाला हात घालतो, आपल्या हृदयाला भिडतो आणि एक सुटपूट लावून जातो.
असं हे डॉक्टरांचं काम आहे. आणि मला वाटतं वेळ जरा जास्तच मी घेतला आहे. तर इथेच मी थांबवते माझं बोलणं. नमस्कार. खूप छान. तुम्ही एवढं मोठं पुस्तक आहे ते, पण गोष्ट रूपाने इतकं छान सांगितलं. खरंच खूप छान सांगितलं आणि ते पुस्तकाच्या प्रेमात तर आम्ही पडलोच. म्हणजे वाचलेलं होतं मी, पण खूपच छान. तुम्ही सांगण्याची तुमची पद्धत आणि ती खूप खिळवून ठेवणारी. हो. परत येऊन दुसरी पुस्तकं पण वाचून दाखवावीत, म्हणजे आमचा वाचण्याचा त्रास वाचेल. नक्कीच, नक्कीच, नक्कीच वाचू. आपण एक-एक पुस्तक ठरवू आणि काही-काही नक्की. यांनी आपण नक्की घेऊया. आम्हाला खूप आवडेल. हो, खूप धन्यवाद. खूप. वेळेअभावी मी बऱ्याच गोष्टी सोडल्या, पण विशेषत्वाने डॉक्टर म्हणून त्यांचं जे कार्य होतं, हो. ते थोडं समोर ठेवलं. तरी याच्यामध्ये त्यांचं हॉस्पिटल विषयीचं कार्य मी घेतलं नाही जास्त यात किंवा नाही, तरी पण बरंच कव्हर झालेलं आहे त्याच्यात. हो, 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 हो. हो. खूप छान ताई. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. अंजली, अप्रतिम सुंदर. केवळ डॉक्टर नीतू मांडके वाचल्याच नाही गेले, तर ते जगल्यासारखं आम्हाला जाणवलं. आणि अगदी हे सगळं शब्दातीत आहे. पुन्हा पुन्हा अगदी अवश्य यावं ही विनंती करतो. इथेच हो, आम्ही हो. रजा घेतो. धन्यवाद. कारण कधी कधी काय असतं ना, एखाद्या पुस्तकानंतर बोलताच येत नाही. तशी ही नाही सगळ्यांची बोलता येत. अवस्था आहे. तर याच हो, क्षणाला इथंच आपण थांबूया आणि पुन्हा भेटूया. एक सहज डोक्यात आलं की वाचाल तर वाचाल, असं आपण शीर्षका अंतर्गत हे जरी चरित्र घेतलं तरी एक अशी सिरीज असावी, लाईफ लाईन, जे अनेक डॉक्टर आपल्याला जीवनदान देत असतात. त्या डॉक्टरांबद्दल या आराधना समूहात नक्कीच आपण बोलणार आहात. अनेक चेहरे समोर येणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी अर्चनाताईंचा नंबर घेतला तरी चालेल. आपण जरूर बोला, म्हणजे त्यांचे योगदान समाजापर्यंत पोहोचेल. एक प्रामाणिक प्रयत्न आमचा आहे. आपणही आपलं योगदान द्यावं, ही नम्र विनंती करून, अंजली, मी आपले आभार न मानता आपल्या ऋणातच राहू इच्छिते. आपण पुन्हा भेटूया. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद.